नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर कसे आहात सगळे? ऑफकोर्स मजेतच असणार। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर 2-3 दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला जमलेलंच नाही आहे, आपले एडिटिंग झालेलंच नाही 2-3 दिवस झाले। तर आज मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे अँड हा व्हिडिओ असणार आहे बॅकग्राऊंड रिमूव्हर। तर आपल्याला बॅकग्राऊंड वेगळं घ्यायचं आहे, फोटो कट करायचा आहे, बॅकग्राऊंड घेऊन तो फोटो त्यात ॲड करायचा आहे अँड भरपूर काही आहे त्याच्यात। तर ही एडिटिंग कशी असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ह्या आयडिया कळणार आहेत। तर चला, आपल्याला हा जो फोटो आहे तो देखील इनशॉट ॲपमध्येच एडिट करायचा आहे अँड तो कसा काही व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे। तर आपल्याला एक पिंटरेस्ट ॲप आहे, ते पिंटरेस्ट ॲप तुम्ही डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडचे जे पिक आहेत ते भेटतील अँड ते बॅकग्राऊंड पिक तुम्हाला कसं काय घ्यायचं ते तुम्ही ठरवू शकता। तर मी कोणतं घेतलेलं आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघणारच आहात पुढे। तर पिंटरेस्ट ॲप डाउनलोड करा अँड हे पिंटरेस्ट ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे बॅकग्राऊंडचे पिक्स आहेत नेचरचे ते डायरेक्टली डाउनलोड करता येतात। तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच। या व्हिडिओमध्ये आपण सध्या बॅकग्राऊंड रिमूव्ह करून कसा फोटो एडिट करायचा आहे हे सगळं बघून घेऊया। तुम्ही क्रोमवरून सुद्धा बॅकग्राऊंडचे फोटो डाउनलोड करू शकता, पण पिंटरेस्ट ॲप बेटर आहे तुम्हाला फोटो डाउनलोड करण्यासाठी। सो पिंटरेस्ट ॲप तुम्ही पहिले डाउनलोड करून घ्या, इनशॉट ॲप देखील डाउनलोड करून घ्या अँड त्यामध्ये आपल्याला ऑल एडिटिंग करायची आहे। तर चला एडिटिंगला सुरुवात करूयात। तर आपल्याला परत इनशॉट ॲपमध्ये गेल्यानंतर इथे फोटो ऑप्शन आहे, त्या फोटो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर न्यू ऑप्शन दिसत आहे तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपली गॅलरी ओपन होत आहे। त्या गॅलरीत गेल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड जो पिक आहे तो सिलेक्ट करायचा आहे। तर मी जो बॅकग्राऊंड पिक घेतलेला आहे तो तुम्हाला पुढे दिसेलच। तर तुम्ही या प्रकारचा दुसराही बॅकग्राऊंड पिक घेऊ शकता, तुम्हाला हाच बॅकग्राऊंड पिक पाहिजे असं काही नाही आहे। तर मी हा बॅकग्राऊंड पिक घेतलेला आहे। तर आपल्याला हा पण कट करायचा आहे, हा काही कट होणार नाही आहे, बट तुम्ही कटमध्ये जायचं आहे। कटमध्ये गेल्यानंतर हा पिक कट होणार नाही आहे, आपल्याला तो इरेज करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कटमध्ये जायचं आहे आपल्याला। कटमध्ये गेल्यानंतर इथे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला कट, तर इथे इरेज ऑप्शन पण आहे। हा आता जस्ट प्रोसेसमध्ये आहे बट हा कट होणार नाही आहे। तर इथे इरेज ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता त्या इरेजवर जायचं आहे अँड तुम्हाला हा जो अर्धा फोटो तुम्हाला इरेज करायचा आहे। तर तुम्ही हा अर्धा फोटो जो आहे तो इरेज करून घ्या। तुम्ही बघू शकता या प्रकारे तुम्हाला इरेज करायचा आहे हा फोटो। तर बघू शकता तुम्ही असा इरेज करायचा आहे फोटो। हा फोटो अर्धा इरेज करून मग पुढे तुम्हाला प्रोसेस दिसणारच आहे। अर्धा फोटो फुल प्रोसेसमध्ये इरेज करून घ्या। तर हा ऑल इरेज होत आहे। अशा प्रकारे हा अर्धा इरेज केल्यानंतर थोडासा असा इरेज करता करताच आपल्याला असा शेप द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता मी कसा शेप देते। तर हा इरेज झालेला आहे एवढा। तर आता हा इरेज झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यानेच असा शेप द्यायचा आहे, असा काही शेप देऊ शकता तुम्ही, बट जरा चांगला वाटेल असा शेप द्या। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेप द्या अँड बॅकग्राऊंड त्याच्यात आपण व्हाईट टाकणार आहे। ते बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला कळेलच हे कसं दिसते। जर हे नीट दिसत नसेल तर तुम्ही परत कटमध्ये जाऊन परत इरेज करून घ्यायचे। आता आपण असा केलेला आहे कट, आता परत आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे। बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हाईट जे आहे बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईट कलरचं करायचं आहे। तर बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर व्हाईटवर क्लिक करा, हे बघू शकता तुम्ही। तर आपल्याला हे बॅकग्राऊंड व्हाईट करायचं आहे। व्हाईट केल्यानंतर हा जो पिक आहे तो पुढे असा स्वॅप करून घ्या अँड आता हा जो शेप आहे तो एवढा नीट वाटत नाही आहे, तर आपल्याला परत कटआउटमध्ये जायचं आहे। कटआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा शेप जो आहे तो परत नीट करायचा आहे। तर परत कटआउटमध्ये जायचं आहे तुम्हाला, इथे बघू शकता कटआउटमध्ये क्लिक करा, परत इरेजमध्ये जा अँड इरेजमध्ये गेल्यानंतर परत हा जो फोटो आहे तो थोडासा इथे शेप जो आहे तो आपला चुकलेला आहे, तर हा शेप तुम्ही नीट द्या। तर परत हे नीट इरेज करा, ठीक आहे।
शेप नीट वाटेल अशा प्रकारे इरेज करून घ्या. अँड हे असं इरेज झाल्यानंतर परत आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे. परत बॅकग्राऊंड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, कारण आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं असतं ते कट होतं आपल्याला इरेजमध्ये गेल्यानंतर. सो आता परत बॅकग्राऊंडमध्ये जा अँड बॅकग्राऊंड सिलेक्ट करा. इथे व्हाईट बॅकग्राऊंड सिलेक्ट करणार आहे मी. अँड व्हाईटच तुम्ही सिलेक्ट करा, कारण व्हाईटच या फोटोला बॅकग्राऊंड सूट होणार आहे. तर बॅकग्राऊंडमध्ये जा, व्हाईट बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचं आहे. व्हाईट बॅकग्राऊंड या फोटोसाठी छान वाटत आहे. सो हे व्हाईट बॅकग्राऊंड तुम्ही घेतलेला आहे. तर हा बॅकग्राऊंड आपण त्यामध्ये व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर हा फोटो असा दिसणार आहे. तर हा आता ॲडजस्ट करून घ्या. रेशिओ बघा याला कोणता तुम्हाला घ्यायचा आहे. मी पण आता रेशिओ सिलेक्ट करणार आहे. इथे कॅनव्हस म्हणून आहे, त्यामध्ये जायचं आहे तुम्हाला अँड रेशिओ सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे 1:1 रेशिओ सिलेक्ट करणार आहे, किंवा 4:5 तुम्ही करू शकता. 4:5 मी इथे सिलेक्ट करत आहे. तर तुम्ही अशा प्रकारे इथे भरपूर प्रकारचे आहेत रेशिओज, तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर मी ते 4:5 रेशिओ सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे पहिले रेशिओ सिलेक्ट करून घ्या अँड फोटो पहिले नीट ॲडजस्ट करून घ्या. अँड फोटो ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला परत यामध्ये फोटो पण ॲड करायचे आहेत. तर हा फोटो तुम्ही पहिले नीट ॲडजस्ट करून घ्या अँड नंतर आपल्याला PIPमध्ये जाऊन फोटो इथे ॲड करायचा आहे. तर तुम्हाला मी फोटो कसा कट करायचा आहे काय ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर तुम्ही जे तुमचा फोटो असणार आहे यात ॲड करायचा आहे, तर आपल्याला एकच सेम फोटो लागणार आहे. तर तो एक फोटो तुम्ही आधीच कट करून घ्या आणि तो गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मी आधीच कट केलेला आहे. तर मी आता PIPमध्ये जात आहे आणि माझा कट केलेला जो फोटो आहे तो मी ॲड करत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आता गॅलरीमध्ये आलेली आहे. गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला तो फोटो जो आहे कट केलेला तो सिलेक्ट करायचा आहे. तर मी जो फोटो माझा कट केलेला आहे तो आता सिलेक्ट करणार आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर पण आपल्याला अजून पुढची प्रोसेस आहे. आपल्याला तो फोटो देखील एडिट करायचा आहे. तर मी आता फोटो सिलेक्ट करत आहे. तुम्ही आधीच फोटो कट करून घ्या. अशा प्रकारे मी फोटो कट केलेला आहे. तर हा फोटो आता आपल्याला एडिट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी काय करत आहे ते. थोडा फोटो मोठा करून घ्या अँड मग त्याला एडिट करायचं आहे आपल्याला. तर ह्या फोटोला आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे. तर फिल्टरमध्ये जा अँड फिल्टरमध्ये गेल्यानंतर इथे आता भरपूर प्रकारचे फिल्टर आहेत, पण आपल्याला ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर इथे आता तुम्ही फोटो ब्राईटनेस वाढवायचा असेल ब्राईटनेस वाढवू शकता. परत फेड आहे, हायलाईट आहे, शॅडो आहे, पण आपल्याला हे काहीच करायचं नाही आहे. आपल्याला सॅच्युरेशन ऑप्शन आहे, त्या सॅच्युरेशन ऑप्शनमध्ये जायचं आहे. तर सॅच्युरेशन ऑप्शन तुम्हाला मी दाखवते आहे कुठे. हा आहे सॅच्युरेशन ऑप्शन, दिसेल तुम्हाला आता पुढे. तर इथे तुम्हाला सॅच्युरेशन ऑप्शन दिसत आहे. त्या सॅच्युरेशन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑल फोटो ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे. एक मिनटं, मी लाईट 10मध्ये गेल्यानंतर फोटो कसा दिसतोय, ब्राईटनेस कसा होतोय ते दाखवत आहे तुम्हाला. पण आपल्याला यामध्ये जाऊन नाही करायचं आहे ब्लॅक फोटो. आपल्याला फोटो सॅच्युरेशनमध्ये जाऊनच ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे, कारण त्यामध्येच फोटो तो नीट वाटतो. यामध्ये फोटो सूट होत नाही ब्लॅक अँड व्हाईटला. सो सॅच्युरेशनमध्ये जा, इथे सॅच्युरेशन ऑप्शन आहे. सो याला पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट करा. ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा फोटो अशा प्रकारे दिसत आहे, फुल ब्लॅक अँड व्हाईट. तुम्हाला अजून काही फोटो वेगळे पण एडिट करायचे असतील तरी तुम्ही सॅच्युरेशनमध्ये जाऊन हा फोटो डायरेक्टली ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. तर आता मास्कमध्ये जा. मास्कमध्ये गेल्यानंतर स्क्वेअर, परत राऊंड, भरपूर ऑप्शन आहे त्याच्यात. मी स्क्वेअर जे आहे ते घेणार आहे. इथे हा जर ऑप्शन घेतला तर या प्रकारे फोटो एडिट होईल. मी स्क्वेअर घेणार आहे. सो स्क्वेअरमध्ये जाऊन थोडं स्वॅप करा. हाताने स्वॅप केल्यानंतर खाली जे आहे ब्लर करा थोडा फोटो. तो जो ऑप्शन आहे खाली त्याच्याने ब्लर होतो फोटो. सो थोडा फोटो ते जे आहे ते ब्लर करून घ्या, ॲडजस्ट करून घ्या नीट फोटो. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नीट फोटो ब्लर वगैरे करा, ॲडजस्ट करून घ्या.
अँड ॲडजस्ट झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी सांगते तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ऑल प्रोसेस कळणार आहे. तर हा फोटो अशा प्रकारे थोडा ब्लर करून घेतल्यानंतर हे बघा या प्रकारे दिसत आहे ब्लर फोटो. तर हा थोडा मोठा करून आपल्याला तुम्ही कुठेही तो ॲडजस्ट करू शकता. मी या साईडला तो फोटो ॲडजस्ट करणार आहे. ठीक आहे, तुम्ही या साईडलाच ॲडजस्ट करा. मीन्स फोटो सूट होतो आहे त्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा फोटो ॲडजस्ट केलेला आहे मी. तर हा फोटो नीट इथे ॲडजस्ट करून घ्या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अँड याला मी जरा ब्लर केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हा फोटो नीट ॲडजस्ट वगैरे करून घ्या. परत आपल्याला तो कट फोटो आहे केलेला तोच परत ॲड करायचा आहे. तर परत गॅलरीमध्ये जाऊन परत कट केलेला फोटो परत ॲड करा. तर आपल्याला परत तोच फोटो इथे ॲड करायचा आहे. याला आपल्याला एडिट वगैरे काहीच करायचं नाही आहे. इथे डायरेक्टली तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. तर हा फोटोही तुम्ही नीट ॲडजस्ट करून घ्या. अँड बघू शकता तुम्ही फ्रंट साईडला नीट ॲडजस्ट करायचा आहे. बॅक साईडला आपल्याला तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे फ्रंट साईडला आपल्याला हा फोटो सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे फोटो तुम्ही नीट ॲडजस्ट करून घ्या. बघू शकता तुम्ही फोटो असा ॲडजस्ट करायचा आहे. अँड यावर क्लिक केल्यावर हा फोटो फ्रंटला येणार आहे. तर तुम्ही हा फोटो ॲडजस्ट केल्यानंतर परत हा जो फोटो आहे दुसरा त्याच्यावर क्लिक करा म्हणजे हा फोटो फ्रंटला येणार. म्हणजे तुम्ही असं ॲडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे, अशी ॲडजस्टमेंट नीट करून घ्या तुम्ही. जसा फोटो सूट होणार आहे, जसं तुम्हाला फोटो वाटेन कोणता घ्यायचा काय घ्यायचा जसा सूट होणार आहे तशी तुम्ही एडिटिंग करू शकता. आपण ऑल बॅकग्राऊंड वेगळं घेतलेलं आहे, डिफरंट घेतलेलं आहे अँड फोटो कट केलेला आहे. ऑलरेडी मी फोटो कट करून यामध्ये सिलेक्ट केलेला आहे, तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे मी. तर तुम्ही आधीच फोटो कट करून घ्या. हा जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे तोही ऑलरेडी तुम्ही कट करून घ्या अँड एडिट करून घ्या, सेव्ह करा अँड मग फोटो एडिट करा. तर आता अशा प्रकारे हा फोटो दिसत आहे. तर आता टेक्स्टमध्ये जा. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर बर्डचे जे स्टिकर आहेत, इमोजी आहेत, तर मी इथे बर्डचं जे इमोजी आहे ते सिलेक्ट करते आहे. अशा प्रकारे 3 बर्ड्स मी इथे सिलेक्ट केलेले आहेत. याला एडिट करून घ्या. तर इथे आपल्याला शॅडो जी आहे ती आपल्याला डार्क करायची आहे. तर इथे बघू शकता या प्रकारे शॅडो नीट डार्क करून घ्या. इथे तुम्हाला दिसत आहे. तर या प्रकारे नीट शॅडो डार्क करा. मीन्स ते जे बर्ड्स आहेत ते जरा डार्क दिसतील. तर हे अशा प्रकारे बर्ड्स पण एडिट करून घ्या. नीट शॅडो वगैरे ऑल तुम्ही डार्क करून घ्या. जर हे डार्क केलं तर तुम्हाला ते बर्ड्स जे आहेत ते जरा छान सूट होतात त्या फोटोला अशा प्रकारे. अँड मग टेक्स्टमध्ये जाऊन मी ते सेल्फ लव म्हणून जस्ट टाईप करत आहे. तुम्ही इथे काही तुमच्या फोटोप्रमाणे काही टाईप करू शकता, काही टाईप करून तिथे ॲड करू शकता. तर मी ते सेल्फ लव म्हणून ॲड केलेलं आहे अँड अशा प्रकारे माझा फोटो मी एडिट केला आहे अँड सेव्ह. तर थँक्यू एव्हरीवन. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्यामध्ये अजून ॲड काय पाहिजे आहे सगळं मला कमेंट करून नक्की सांगा. अँड माझं चॅनल सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला ऑल व्हिडिओ पुढचे पण डायरेक्टली बघायला भेटणार आहे होम पेजला. तर चला, बाय बाय.